येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करणं अत्यंत महत्त्वाचं असेल। यावेळेस आपण पाहिलं तर बीमर स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा परेश टाकळे नावाचा ब्रँड थेट सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय। 6+1 अशा 7 धावा। पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक चक्कर बसवल्या मला। की काय यावेळेस निश्चितच परेश टाकळे स्वतःच्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः झटताना पाहायला मिळतोय। धावसंख्येसाठी स्ट्रगल, फ्री हिटचा चेंडू निश्चितच इथे मात्र गोल्डन अपॉर्च्युनिटी। फ्री हिट यावेळेस आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू आक्रमण केलं जात आहे स्वतः क्षेत्ररक्षक, परंतु फ्री हिट असल्या कारणाने इथे मात्र जीवदान मिळेल गोलंदाजाला। एक धाव देखील तिथे घेतली गेली आणि त्यानंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 25 धावा, 25 लॉस ऑफ 3 विकेट्स। प्रोग्रेसचा 4th ओव्हर 4थं षटक प्रगतीपथावरती असणार आहे आर्यनसाठी। येणारा चेंडू बंटी याचा, यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू, हो सुरेख फटका आर्यनच्या बॅट मधून येतोय। बिग बॅश षटकार। थँक्यू डीजे। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आर्यनचे देखील बॅट बोलू लागले आहे, षटकारांची देखील आतिषबाजी होताना आपण पाहतोय। या आधीच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर परेशने इरादे स्पष्ट केले होते आणि त्यानंतर आता मात्र आर्यन देखील आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देखील देताना पाहायला मिळतोय। बंटीवरती दोघेही तुटून पडताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू चांगला खेळून काढला, एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र अतिशय वेगाने धावत देताना आपण पाहतोय नित्यशला चेंडू गॅदर केला जातोय। तत्पूर्वी 2 धावा तिथे मात्र घेतल्या जात आहेत आणि या 2 धावा अत्यंत महत्त्वाच्या ठरणार दोन्ही फलंदाजांसाठी। 4थं षटक आतापर्यंत जर विचार केला तर बंटीचं षटक थोडंसं महागड षटक ठरताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा आर्यन, बंटी वर्सेस आर्यन हे बॅटल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला, दिशा दिली जाते। लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये चेंडू मार्गस्थ होताना आपण पाहतोय। तत्पूर्वी 2 धावा, गुड रनिंग बिटवीन विकेट। इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारच्या धावा घेणं परेशला निश्चितच ठाऊक असणार आहे। षटक संपतंय, यावेळेस मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या आपण पाहिली 35 धावा। निश्चितच यानंतर ऐकूयात शेवटच्या षटकाचं वर्णन सुनील श्रीगवन सरांच्या आवाजात। तुषार त्यांना आपण निर्णायक षटकाकडे वळतोय। अर्थात 5वं षटक या ठिकाणी चालू होणार आहे या सामन्याचं। पण खऱ्या अर्थानं जे तुषारनं केलं त्यावर पाणी फिरण्याचं काम केलं ते बंटी होडेनं स्वतः। बंटीनं जबाबदारी घेतली 4थं षटक फेकण्याची, पण 4थं षटक लांबलचक फेकताना 19 धावा तब्बल कुठल्या त्या आर्यन आणि परेश या जोडीनं
मित्रांनो गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं कमी धावांमध्ये एक उत्तम प्रकारचा डिफेन्स कॅप्टन कूलच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं आणि इथं मात्र आता मात्र चांगल्या सन्मानजनक स्थितीकडे संघ पोहोचवताना परेश आणि आर्यन ही जोडी. नवीन गोलंदाज येतोय निर्णायक षटक फेकण्यासाठी, अर्थात या सामन्याचं 5वं आणि अंतिम षटक फेकण्यासाठी. पुन्हा एकदा स्ट्राईक वर असणार आहे तो टीसीसी कुचांब्याचा हिरो. प्रत्येक फटक्यामधून आकर्षक घणाघाती प्रहार ज्याच्या बॅट मधून निघू शकतो असा परेश या वेळेला मात्र एक धाव निश्चितच पूर्ण करतोय आपल्या साथीदाराच्या जोडीनं. नवीन गोलंदाज या ठिकाणी नागेश आपली अद्भुत कला पेश करण्यासाठी, विविधता गोलंदाजीमध्ये आणण्यासाठी, नाविन्यपूर्ण गोलंदाजीसाठी मानला जातो जाणला जातो तोच नागेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि महत्वपूर्ण विचारमंथन या ठिकाणी मैदानाच्या मधोमध केलं जातंय ते परेशच्या माध्यमातून टाकलेला अर्थात आर्यन टाकलेला एक महत्वपूर्ण टिप्स दिल्या जात आहेत. आणि पुन्हा एकदा नागेश आर्यनसाठी, आर्यननं सुद्धा आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये एक उत्तुंग षटकार फेकलाय. या वेळेला मात्र आर्यननं आपल्या बॅटच्या माध्यमातून दाखवून दिलाय, पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली आहे. आणि अचूक असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहतोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पाहूया आपण निर्णायक षटकामध्ये ही जोडी आपल्या संघाला किती धावांपर्यंत मजल मारण्यासाठी सज्ज होते. अर्थात एक कडवी झुंज होण्यासाठी सन्मानजनक स्थिती या दोन्ही फलंदाजांकडून होणं गरजेचं आहे. नागेश पुन्हा एकदा या वेळेला परेशसाठी, परेशची बॅट रखरखत्या उन्हामध्ये तळपते. पुन्हा एकदा आपण पाहतो परेशच्या माध्यमातून ही एक धाव. पाहूया दुसरी धाव निश्चित पूर्ण केली जाणे आणि या दोन धावांनिशी संघाची स्थिती पुन्हा एकदा सुधारली जाते. संघ शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे पोहोचलेला असताना धावसंख्या होतीये ती या वेळेला 39. एक उत्तम प्रकारची स्थिती परेश आणि आर्यननं दिली असं म्हटलं तर वाव घडणार नाही, कारण संघ खूप अडचणीत होता. तुषारनं हुशार डोक्यानं षटक फेकला आणि संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. पण या वेळेला मात्र कमबॅक करताना इथं मात्र उत्तुंग षटकार जातो का पाहिजे हवाई फायर करताना अतिशय जबरदस्त बिग बॅश 2026 मधला एक जबरदस्त षटकार परेश टाकळेच्या बॅट मधून निघाला. थँक्यू डिझे. या ठिकाणी 9 चेंडू मध्ये 25 धावाची वादळी खेळी करणारा परेश टाकळे ठरतोय सामन्याचा हिरो. कारण सन्मानजनक स्थिती काय असते आणि स्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम परेशच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा तसा प्रकारचा फटका पाहूया. या फटक्यावरती प्रवीण मात्र हातबाल होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय. आकर्षक चौकार काय पारीला आकार देतोय. जबरदस्त या ठिकाणी परेशच्या माध्यमातून हा चौकार.